श्रीराम जय जय राम. सुख त्यागात आहे, भोगात नाही. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे, याचेच नाव वैराग्य. आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार. विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे. मनुष्य सुखाकरता धडपडत असतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही. परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुपयाचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे, आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ हे मिथ्या आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख समाधान सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही. मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली? तरी सुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता. याला काय म्हणावे? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार? 2 लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलेचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. अमुक एक वस्तू आहे म्हणून ती सुखी आहे या वृत्तीत राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे. श्रीराम जय जय राम. राम कृष्ण हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग. विषय: खरा आनंद कुठे आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदची अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची या बाही. पुढे चाली नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा. तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतला ठसा. अनुभव सरीसा मुखा आला. जगातील प्रत्येक माणूस आनंद शोधत आहे. लहान मुलाला खेळण्यात आनंद वाटतो, तरुणाला यशात आनंद वाटतो, व्यापाऱ्याला पैशात आनंद वाटतो, वृद्धाला कुटुंबात आनंद वाटतो. पण एक प्रश्न विचारूया, हा आनंद कायमचा असतो का? नाही, कारण जगातील सर्व सुख तात्पुरते आहे. तुकाराम महाराज मात्र एका वेगळ्याच आनंदाबद्दल बोलतात, जो संपत नाही, जो परिस्थितीवर अवलंबून नसतो,
जो भगवंताच्या अनुभवातून मिळतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. महाराज म्हणतात, मी आनंदाच्या समुद्रात आहे आणि त्या समुद्रात आनंदाच्याच लाटा उठत आहेत. याचा अर्थ हा बाह्य आनंद नाही, हा अंतर्मनातील आनंद आहे, जो पैशावर अवलंबून नाही, जो परिस्थितीवर अवलंबून नाही, जो फक्त भगवंताच्या सहवासातून मिळतो. जगातील आनंद आणि संतांचा आनंद. आज एखादी वस्तू घेतली की आनंद होतो, काही दिवसांनी तो कमी होतो. मोठे घर घेतले, काही दिवस आनंद, नंतर सवय होते. नवी गाडी घेतली, काही दिवस आनंद, नंतर तीही सामान्य वाटते. मग खरा आनंद कोणता? जो कमी होत नाही, जो परिस्थिती बदलली तरी टिकतो. तो म्हणजे भगवंताच्या नामाचा आनंद. एक सुंदर कथा. एक राजा एका संताला भेटला. त्याने विचारले, तुमच्याकडे ना पैसा ना सत्ता, तरी तुम्ही इतके आनंदी कसे? संत हसून म्हणाले, तुमचा आनंद वस्तूंवर आहे, माझा आनंद विठ्ठलावर आहे. आनंदाचा खरा स्रोत. आपण समजतो हे मिळाले की आनंदी होईन, पण आनंद वस्तूमध्ये नसतो, आनंद मनाच्या अवस्थेत असतो. आनंदची अंग आनंदाचे. महाराज म्हणतात, माझे शरीर, मन, विचार, श्वास सगळे आनंदाने भरून गेले आहे. भक्तीची अवस्था. जेव्हा मन सतत विठ्ठलाच्या स्मरणात राहते, तेव्हा बाह्य परिस्थितीचा फार परिणाम होत नाही. संतांचे जीवन. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, दुष्काळ, कर्ज, अपमान, कौटुंबिक दुःख, तरी ते आनंदी राहिले. का? कारण त्यांचा आनंद बाहेर नव्हता, तो विठ्ठलामध्ये होता. आजची शोकांतिका. आज सुखसोयी वाढल्या, मोबाईल आले, इंटरनेट आले, मोठी घरे आली, पण आनंद वाढला का? उलट तणाव वाढला, नैराश्य वाढले, एकटेपणा वाढला, कारण आपण आनंद चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत. काय सांगू झाले काहची या बाही. महाराज म्हणतात, मला जो अनुभव आला आहे तो शब्दात सांगता येत नाही. आध्यात्मिक अनुभव. काही गोष्टी अनुभवायच्या असतात, समजावून सांगायच्या नसतात. एखाद्याने कधीच आंबा खाल्ला नसेल, त्याला आंब्याची चव कधीही समजावून सांगितली तरी उपयोग नाही, चव घ्यावी लागते. तसेच भगवंत नामाचा आनंद अनुभवावा लागतो. पुढे चाली नाही आवडीने. एखादा भगवंताचा आनंद मिळाला की संसारातील आकर्षणे कमी होऊ लागतात. याचा अर्थ संसार सोडणे नाही. संसार सोडायला संत सांगत नाहीत. ते म्हणतात, संसार करा, पण त्याला अंतिम सत्य समजू नका. कमळाचे उदाहरण. कमळ पाण्यात राहते, पण पाण्याला चिकटत नाही. तसेच भक्त संसारात राहतो, पण संसारात अडकत नाही. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा. हा अभंगातील अतिशय सुंदर दृष्टांत आहे. आई आणि बाळ. गर्भातील बाळाची इच्छा आईच्या डोहाळ्यांतून प्रकट होते. याचा अर्थ भक्त आणि भगवंत यांचे नाते इतके जवळचे असते की भक्ताची इच्छा भगवंताला कळते आणि भगवंताची इच्छा भक्ताला कळते. भक्ती म्हणजे नाते, फक्त पूजा नाही, फक्त आरती नाही, फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे प्रेम, विश्वास, समर्पण. तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे. जिथे प्रेम असते तिथे एकरूपता असते. संसारातील उदाहरण. आईला मुलगा काही बोलला नाही तरी त्याचे दुःख समजते, कारण प्रेम असते. भक्त आणि भगवंत. भक्ताने हाक मारण्याआधीच भगवंत धावून येतो, कारण प्रेम असते. तुका म्हणे तैसा ओतला ठसा. महाराज म्हणतात, विठ्ठलाचा ठसा माझ्या मनावर उमटला आहे. आज मनावर कोणाचे ठसे आहेत? मोबाईल, जाहिरातींचे, पैशाचे, स्पर्धेचे. म्हणून मन अस्थिर आहे. संतांचा संदेश. मनावर विठ्ठलाचा ठसा उमटवा. नामस्मरणाचे महत्त्व. दररोज काही वेळ नाम घ्या. श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. नामाचे परिणाम. मन शांत होते, राग कमी होतो, भीती कमी होते, समाधान वाढते,
प्रापंचिकासाठी मोठा संदेश. सुख शोधू नका, आनंद शोधा. सुख आणि आनंद यातील फरक. सुख बाहेर असते, आनंद आत असतो. सुख परिस्थितीवर अवलंबून असते, आनंद भगवंतावर अवलंबून असतो. सुख येते जाते, आनंद टिकून राहतो. आधुनिक जीवनासाठी 7 उपाय. दररोज नामस्मरण करा, संत साहित्य वाचा, तुलना करणे सोडा, कृतज्ञता वाढवा, अपेक्षा कमी करा, सत्संग करा, प्रत्येक गोष्टीत भगवंताची कृपा पहा. तुकाराम महाराज सांगतात, खरा आनंद पैशात नाही, प्रतिष्ठेत नाही, सत्तेत नाही. तो भगवंताच्या नामात आहे. जो हा आनंद अनुभवतो त्याचे जीवन बदलून जाते. आज एक संकल्प करूया. क्षणिक सुखांच्या मागे धावणार नाही. विठ्ठल नामाचा आधार घेऊ. मनात समाधान वाढवू आणि आनंदाचे स्रोत स्वतःच्या अंतःकरणात शोधू. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.